हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडले तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चारूने जबरदस्त गोंधळ घातला. चारूने प्राजक्ताला सगळ्यात आधी तर लग्न मोडलं यासाठी जबाबदार धरलं. त्यानंतर वैद्यबुवांना म्हणाली की आता शेवटी भाग्याचं लग्न मोडलंय, आता तुम्ही आणि तुमची भाची सुखात राहा. तुम्ही तिच्यासाठी मुलं पहा, तिला तर काय कोणीही पसंत करेल आणि मग मस्त तिचं लग्न धूमधडाक्यात लावून द्या. मी आणि माझी मुलगी भाग्या आम्ही जातो म्हसनात, कारण तसंही लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे? हे सगळं ऐकून प्राजक्ता वैद्यबुवा खूप दुःखी झाले. आणि दुसरीकडे प्राजक्ताने भाग्याला वचन दिलंय, आजपर्यंत मी पाठ राखीन म्हणून तुझ्या मागे राहायचे, पण आता मी तुझी बहीण म्हणून तुझ्या पुढे राहणार आणि तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट परतवून लावणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चारूने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि बाहेर सगळेजण उभे असतात. प्राजक्ता म्हणते, मामी दार उघड, मामी तुला भाग्याची शपथ आहे, मामी दार उघड. पण चारूला दार उघडायचं नसतं, तिला जगासमोर यायचं नसतं, असंच एकट्यात राहायचं आहे. पण प्राजक्ता तिला ओरडून सांगते, मामी मी तुला सांगितलेलं ऐकू येतंय का? आज मी तुला तुझ्या भाग्याची शपथ दिली आहे. भाग्याची शपथ दिल्यावर तू आतमध्ये नाही बसू शकत. मामी बाहेर आहे, तुला भाग्याची शपथ आहे. चंद्रशेखर, आजी, कौस्तुभ खूप टेन्शनमध्ये असतात, पण तृप्तीला मात्र काही देणं घेणं नसतं. आणि मग थोड्याच वेळात भाग्याची शपथ दिल्यामुळे चारू दरवाजा उघडते. चारू सुखरूप आहे हे पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. पण सगळे खूप घाबरलेले असतात की आता चारू काय बोलेल, काय करेल. आणि चारू ही सगळ्यांसमोरून चालत चालत येते आणि खुर्चीवर येऊन बसते. तिला आठवतं कौशिकची आई तिला काय म्हणाली होती, तुमच्या मुलीला कुणीही पसंत करणार नाही, तिचं कधीच लग्न होणार नाही. आणि तेव्हा चारूने तिला ठणकावून सांगितलं होतं की तुमच्या घराण्यापेक्षा मोठं घराणं मी माझ्या भाग्यासाठी पाहणार आणि भाग्याचं त्या घरात लग्न लावून देणार. आणि शेवटी तसं झालंही. रोहनने भाग्याला पसंत केलं होतं, त्यांचं लग्नही जमलं होतं, पण हे लग्न मोडलं. हे सगळं आठवून चारू खूप दुःखी होते. प्राजक्ता, वैद्यबुवा, आजी, कौस्तुभ, तृप्ती सगळे तिच्याकडे पाहत असतात की आता चारू काय करणार. आणि मग चारू एक एक करून आपल्या अंगावरील सगळे दागिने काढू लागते. सगळ्यात आधी ती गळ्यातला हार काढते, खाली फेकून देते. तिला आठवतं की आज प्राजक्ता लग्नात आली होती आणि तिनेच सगळ्यात आधी हुंड्याचा विषय सर्वांसमोर काढला. चारू मग तिच्या कानातले, हातातल्या बांगड्या चक्क जमिनीवर फेकून देते. या बांगड्या फुटतात. सगळे खूप घाबरलेले असतात की चारू हे काय करतीये, पण कोणाची काही बोलण्याची हिंमत होत नाही. मग चारू कानातले, नाकातली नथ हे सगळं खाली काढून फेकून देते. बिचारी प्राजक्ता ढसाढसा रडत असते आणि म्हणते, मामी हे काय करतेस तू? पण चारूला फक्त लग्नात काय घडलं तेच आठवत असतं. भाग्याने सगळ्यांसमोर जाहीर केलं की मी भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य माझं लग्न मोडलं असं जाहीर करते. हे सगळं आठवून चारू खूप दुःखी होते आणि सगळे तिच्याकडे पाहत असतात. चारूची ही अवस्था पाहून सर्वांनाच वाईट वाटतं, पण चारूला बोलण्याची कोणाची हिंमत नसते. आणि इकडे आरव हा भाग्याला शोधत शोधत समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो आणि प्राजक्ताने सांगितल्याप्रमाणे भाग्या या समुद्र किनाऱ्यावर बसलेली असते. आरव आपली गाडी थांबवतो, गाडीतून खाली उतरतो आणि डायरेक्ट भाग्याचा हात पकडून तिला गाडीमध्ये आणून बसवतो. एवढ्या वेळ भाग्या काहीच बोलत नाही, ती गुपचूप आरवच्या गाडीमध्ये येऊन बसते. आरव भाग्याला सांगतो, मी तुमच्या बहिणीला प्राजक्ताला शब्द दिलाय की मी तुम्हाला घरी घेऊन जाईल, त्यामुळे आता तुम्ही माझ्याबरोबर गाडीतच चला आणि तुमची जी ॲक्टिवा आहे ना तिची व्यवस्था मी करतो, मी त्या गाडीला सुखरूप घरी पोहोचवतो. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही येथे काय करत होता? हे ऐकून भाग्या ही आरवकडे रागारागाने पाहते. आरव म्हणतो, नाही कसं आहे ना, मी तुमच्या बहिणीला वचन दिलं आहे की मी तुम्हाला शोधणार आणि घरी सुखरूप पोहोचवणार. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चला, घरी सगळे तुमची वाट पाहत असतील, तुमची काळजी करत असतील. भाग्या चिडून म्हणते, मला घरी नाही जायचं आहे. आरव म्हणतो, मग आता? भाग्या ही काहीच बोलत नाही, तशीच रुसून फुगून बसते. आरव म्हणतो, ठीक आहे, मग आपण थोड्या वेळ ना येथे गाडीतच बसूया. पण गाडीत बसल्या बसल्या काय करणार? तुमचा मूड ठीक नाही आहे ना,
मग मी म्युझिक लावतो, तेवढंच तुम्हाला थोडं बरं वाटेल, तुमचा मूड लाईट होईल. असं म्हणून आरव चक्क रेडिओ सुरू करतो आणि याच्यावर मन धागा धागा जोडते नवा हे गाणं सुरू असतं. आरवला तर हे गाणं आवडतं, पण भाग्याला बिलकुल आवडत नाही आणि भाग्या खूप चिडते आणि म्हणते, "येथे काय माझ्या लग्नाची वरात सुरू आहे का? तुम्ही गाणे लावताय?" आणि ती गाणं बंद करते. आरव म्हणतो, "मग आता?" तर भाग्या चिडून म्हणते, "तुमची जर इच्छा असेल ना, मी येथेच गाडीत बसून राहावं, तर तुम्ही गप्प बसा, काहीही बोलू नका. एक तर माझं लग्न मोडलंय आणि तुम्ही येथे गाणी लावताय." आरव तिच्याकडे पाहतो, तर भाग्या चिडून म्हणते, "हा लूक मला द्यायचा नाही बरं का." आरव खूप घाबरतो आणि म्हणतो, "मग गाडीत बसल्या बसल्या काय करणार आहे? आपण आहे ना दुसरं गाणं लावूया." आणि आरव पुन्हा एकदा गाणं सुरू करतो. तर त्यावर मधुमास नवा हे गाणं सुरू होतं. म्हणजे ज्या मुलीचं लग्न मोडलंय तिच्यासमोरच आरव नाचण्याच्या गाण्याच्या भारी भारी गाणं लावत असतो. त्यामुळे भाग्या खूप चिडते आणि म्हणते, "तुम्हाला कळत नाही का? तुम्ही वेडेबिडे आहात का? येथे माझं लग्न मोडलंय आणि तुम्ही वरातीत नाचायची गाणी लावताय, इथे हळदी मेहंदीची गाणी लावताय. मी काय मूर्ख वाटले का तुम्हाला?" आणि भाग्या पुन्हा एकदा गाणं बंद करते. आरव म्हणतो, "नाही तसं नाही. मला असं वाटलं तुमचा मूड थोडा लाईट होईल म्हणून मी लावत होतो." पण भाग्याचे डोळे पाहून आरव गप्प बसतो आणि इकडे चारू ही गप्प असते. तिने सगळे दागिने काढून ठेवलेले असतात आणि प्राजक्ता म्हणते, "मामी काहीतरी बोल ना, अशी गप्प नको राहू. मामी बोल ना." हे ऐकून आजी खूप चिडते आणि म्हणते, "ए अवदसे, तू गप्प बस." प्राजक्ताला चक्क आजी अवदसा म्हटली हे पाहून वैद्यबुवांना खूप राग येतो आणि ते आजीकडे रागारागाने पाहतात. तर आजी म्हणते, "वैद्यबुवा माफ करा, पण आज तुम्ही समोर आहात म्हणून मी माझे शब्द जपून वापरणार नाहीये. आज या प्राजक्ताने खूप मोठं पाप केलंय. तिने भाग्याचं लग्न मोडलंय आज." म्हणजे सरळ सरळ दिसतंय की रोहन आणि त्याची आई एक नंबरचे वाईट माणसं होती, हुंडा मागत होती, नालायक माणसं होती. तरीसुद्धा प्राजक्ताची चूक आहे. आजी आणि चारूचं डोकं कोठे चालतं ना, त्यांचं त्यांनाच माहिती आहे. आजी म्हणते, "आज माझी बिचारी भाग्या लग्नाच्या मंडपात उभी होती. मंगलाष्टकच सुरू होणार होते. नवरी मुलीच्या वेशात ती होती आणि आजच तिचं लग्न मोडलं. कुणामुळे? या प्राजक्तामुळे. या प्राजक्ताला 100 वेळेस सांगितलं, लग्नात येऊ नको, लग्नात येऊ नको, पण तिने ऐकलंच नाही आणि शेवटी लग्नात आलीच आणि आज तिच्यामुळेच हे लग्न मोडलंय." वैद्यबुवांना धक्काच बसतो, कारण त्यांना हे माहीतच नव्हतं की आजी आणि चारू प्राजक्ताला लग्नात येऊ नको असं सांगत होत्या. त्यामुळे ते या दोघींकडे आश्चर्याने पाहतात. पण आजीने ठरवलेलं असतं, तिच्या मनामध्ये जेवढी भडास आहे तेवढी सगळी बाहेर काढायची. आजी म्हणते, "प्राजक्ता, आजपर्यंत मला असं वाटायचं की तू जे काही करतेस ना, ते तुझ्या हातून चुकून घडतं किंवा नशिबाचाच फेरा आहे. पण आज मला कळलं, तुला भाग्याचं सुख पाहवलं जात नाही. आज तू जाणून बुजून लग्न मंडपात आली आणि भाग्याचं लग्न मोडलं. तुला सांगितलं होतं ना, तू या लग्नात यायचं नाही. तुझं हे अवदसेचं तोंड या लग्नात दाखवायचं नाही. मग तू लग्नात का आलीस?" वैद्यबुवांना खूप राग येतो की प्राजक्ताला लग्नात येण्यास या दोघींनी बंदी घातली होती. आणि मग प्राजक्ता सांगते, "आजी, मी जाणून बुजून लग्नात आले नाही. मला एका आजीबाईंचा कॉल आला होता. त्या कोण होत्या काय माहीत, पण त्यांनी मला सांगितलं की भाग्याचं लग्न तिच्या सासूने थांबवलंय. ती हुंडा मागतीये आणि हुंडा मिळाल्याशिवाय ती लग्न नाही लागू देणार. त्यामुळे मी खूप घाबरले. मला असं वाटलं की लग्न मोडेल, म्हणून मी तेथे पैसे घेऊन आले होते. कारण माझ्या मनात फक्त एकच विचार होता की आपल्या भाग्याचं लग्न व्हायला पाहिजे. काहीही झालं तरी हे लग्न मोडायला नको, म्हणून मी पैसे घेऊन आले होते. मी जाणून बुजून या लग्नात आले नव्हते." सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की ही कोण आजी होती जिने प्राजक्ताला असं सांगितलं. आणि मग सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. प्राजक्ता सांगते, "मामी, आजी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. मी तर हे लग्न व्हावं यासाठी आले होते. पण भाग्य असा निर्णय घेईल हे मला माहीतच नव्हतं." आजी, चारू, वैद्यबुवा सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. आणि ती आजी कोण होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती तृप्तीच होती. पण तृप्ती नाटक करते, "अय्या, हो का? कोण होती ती आजीबाई गं प्राजू?" तर प्राजक्ता सांगते, "नाही वहिनी, मला नाही माहीत. तिने आपलं नाव वगैरे काही नव्हतं सांगितलं." तृप्ती म्हणते, "अच्छा, अच्छा." तर आजी चिडून म्हणते, "ए, अच्छा अच्छा काय? खोटं बोलतीये प्राजक्ता. कोणती म्हातारी, कसली म्हातारी? तिला कुणी काही सांगितलं नव्हतं
आणि असं काही झालंच नव्हतं. या प्राजक्ताने ऐन वेळेस येऊन गोंधळ घातला. नाहीतर हे लग्न लागलं असतं आणि हुंड्याचं काय पुढचं पुढं पाहता आलं असतं. एकदा लग्न झालं की सगळं होऊन जातं. या प्राजक्तानेच हे केलंय. वैद्यबुवा खूप चिडतात आणि आजीला जाब विचारतात. सासूबाई, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्राजक्ताला लग्नात येण्यास बंदी घातली होती. तुम्ही असं का केलं? सांगा मला. आजीची बोलतीच बंद होते आणि प्राजक्ताला सुद्धा भीती वाटते की आता मामाला काय सांगायचं. त्यामुळे ती खूप घाबरते. आणि इकडे आरव हा भाग्याला म्हणतो, मी एक काम करू का? आपण गाणी नाही लावायची, मग दुसरं काही करायचं का? म्हणजे तुमचा मूड ठीक होईल. भाग्या चिडून म्हणते, तुम्हाला कळत नाहीये का? येथे माझं लग्न मोडलंय आणि लग्न मोडलेलं असल्यावर कसं काय कोणाचा मूड ठीक होऊ शकतो? थोडा वेळ तर जावा लागेल ना. मी माझ्या प्राजक्ताला सांगितलं होतं की मी थोडा वेळ बाहेर राहणार आहे, मला एकटं राहायचंय. मग तुम्ही येथे कशाला आला? तुम्ही मला येथे यायला कुणी सांगितलंय? आरवला समजतं भाग्याच्या तोंडी लागून काही फायदा नाहीये. तो गप्प बसतो. गाडीत एक पाण्याची बॉटल असते आणि आरव पाणी पितो आणि मग भाग्याला सुद्धा ऑफर करतो, पाणी घ्या ना. भाग्या म्हणते, नकोय मला. तर आरव म्हणतो, नाही नाही असं नाही, पाणी दिल्यावर नाही म्हणायचं नसतं, पाणी घ्यायचंच असतं. तर भाग्या चिडून म्हणते, तू काही वेडा आहेस का रे? अरे, पाणी द्यायला नाही म्हणायचं नसतं. म्हणजे घरात कुणी आलं तर त्याला पाणी द्यायचं. असं नाही करायचं का पाणी ऑफरच केलं नाही. पण आपण पाण्याला नाही म्हणू शकतो. तसं मी नाही म्हणते की मला पाणी नकोय. आणि तू हे सगळं जाणून बुजून करतोय ना? तुला मी काय सांगतेय, मला घरी जायचं नाहीये आणि मला येथे गाडीत बसायचं असेल तर मला शांत बसायचंय. पण तू मला शांत बसूच देत नाहीये. आता एकदम गपचूप बसायचं, गप्प बसायचं. आरव गप्प बसतो आणि भाग्याला या सीटवर कम्फर्टेबल वाटत नाही. तिला सीट थोडी रिक्लाईन करायची असते. आरव म्हणतो, मला असं वाटतं की तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात. तेथे मागे ना एक बटन आहे. ते बटन दाबा, सीट रिक्लाईन होईल. असं म्हणून आरव हा स्वतः सीट रिक्लाईन करण्याचा प्रयत्न करतो आणि भाग्याच्या अंगावरच येतो. भाग्य जास्त अनकम्फर्टेबल होते. आरव म्हणतो, येथे ते बटन आहे ना. आणि आरव भाग्याच्या खूप जवळ असतो. हे दोघे एकमेकांच्या नजरेत पाहतात. आरवला लक्षात येतं की आपण हे काय करतोय. आरव म्हणतो, ओ सॉरी सॉरी, खरंच सॉरी. मी सुद्धा आहे ना मार खाण्याच्याच गोष्टी नेहमी करत असतो. माझ्या लक्षातच नाही आलं. प्लीज, माझा असा काही चुकीचा हेतू नव्हता बरं का. उगाच माझ्यावर संशय घेऊ नका. मी असं काहीच केलेलं नाहीये. प्लीज प्लीज. भाग्या खूप चिडते आणि म्हणते, अरे तू गप्प बस ना. किती बडबड करतोय. जेव्हापासून मी गाडीत बसलीये फक्त बडबड बडबड बडबड. आणि मग आरव चक्क हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवतो आणि गप्प बसतो. त्याला समजतं या भाग्यासमोर आपलं काही डाळ शिजणार नाहीये. आणि इकडे आलोक चक्क त्याची गाडी रिपेअर करत बसलेला असतो. तेवढ्यात तेथे अंबिका येते आणि म्हणते, अरे बापरे, आज सूर्य कुठून उगवलाय तो पाहावा लागेल. पूर्वेने की पश्चिमेने? कारण आमचा आलोक तर एकदम वेळेवर चालतो आणि आज मागील 3 तासांपासून या गाडीची रिपेअरिंग करतोय. आलोक सांगतो, मी माझ्या पेंटिंगचा वेळ आज या गाडीला दिलाय आणि बरोबर 17 मिनिटानंतर मला आतमध्ये जायचंय. अंबिका हसू लागते आणि म्हणते, 17 मिनिटानंतर तुला मध्ये जायचंय, पण का? आलोक सांगतो, कारण आरव बरोबर माझी कॅरमची मॅच आहे. त्याने मला तसं सांगितलंय. तो परत येईल आणि आम्ही कॅरम खेळू. तर अंबिका म्हणते, पण 17 मिनिटानंतर तू आतमध्ये जाणार. तुझ्या हातापायाला कपड्याला एवढं ग्रीस लागलंय, ऑइल लागलंय. मग हेच जर तुझ्या रूममध्ये कुठे लागलं तर मग नंतर तूच चिडचिड करणार. त्यामुळे या 17 मिनिटांपैकी काही वेळ स्वतःला फ्रेश होण्यासाठी दे. ही गोष्ट आलोकला सुद्धा पटते. अंबिका म्हणते, ही गाडी मी ठेवायला सांगते नोकरांना. आणि मग आलोक हा आपल्या जागेवरून उठतो आणि घरामध्ये जाणार. तेवढ्यात 2 नौकर हे मोबाईलवर काहीतरी पाहत पाहत बाहेर येतात आणि जोरजोरात हसत असतात. आलोक त्यांचं बोलणं ऐकतो. तर हे नौकर म्हणतात, आत्ता जगाला कळालंय की हा कसा आहे. आम्ही मागील कित्येक वर्षांपासून भोगतोय. आणि असं बोलता बोलता सुद्धा हे हसत असतात. आलोकला खूप राग येतो आणि आलोक चक्क या नौकराची गचंडी पकडतो आणि विचारतो, काय भोगतोयस रे तू? आणि काय माहिती आहे तुला? अरे, इतकी वर्ष इथे काम करतोय, फुकटचा पगार घेतोय, डबल पगार घेतो की नाही? हा नौकर म्हणतो, हो. आलोक विचारतो, येथे राहतो, खातो, पितो, दिवाळीचा बोनस मिळतो तुला, 2 टायमाचं खायला मिळतं, सगळी मजा मारतो. एवढाच जर का त्रास होत असेल ना माझा, तर नोकरी सोड आणि घरी निघ, येथे काम करू नको. हे 2 नौकर खूप घाबरतात
अंबिका आलोकला समजण्याचा प्रयत्न करते. आलोक सोड त्यांना, आलोक सोड. आलोक म्हणतो, तुला तर मी आता सोडणारच नाही. आणि आलोक त्याच्या नाकावर बुक्की मारणार इतक्यात अंबिका त्याला शांत राहायला सांगते आणि म्हणते, तुम्ही जा इथून. हे दोन नौकर तेथून पळून जातात. अंबिका आलोकला म्हणते, आलोक तू जा आतमध्ये, तुला फ्रेश व्हायचं आहे ना, आरव येतच असेल. आणि आरव आतमध्ये निघून जातो. अंबिकाला खूप टेन्शन आलेलं असतं. आज थोडक्यात हे नौकर वाचले हे तिच्या लक्षात येतं. आणि इकडे आरवने अजूनही तोंडावर बोट ठेवलेलं असतं आणि तो लगेच गाडीचं स्टेअरिंग वाजवायला लागतो. भाग्या त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि विचारते, तुला शांत बसताच येत नाही का? तू का गाडीचं स्टेअरिंग वाजवतोय? मला शांत राहू दे ना. तर आरव सांगतो, तुम्हाला खरं सांगू का, माझा आहे ना एक जेन्युइन प्रॉब्लेम आहे. मला असं शांत बसवलंच जात नाही. मी असं शांत बसलो का माझे हात असे थरथरतात. काय करू, कसं करू, काय करू, कसं करू असं मला होतं. त्यामुळे मला काहीतरी करू द्या ना. भाग्या म्हणते, चल ठीक आहे, गाडी सुरू कर. आरव खूप खुश होतो आणि विचारतो, खरंच गाडी सुरू करू का? भाग्या म्हणते, हो गाडी सुरू कर, परंतु गाडी चालवायची नाही. हे ऐकून आरवला मोठा धक्काच बसतो. आरव विचारतो, गाडी सुरू करू पण गाडी चालवायची नाही, म्हणजे नेमकं काय करायचं आहे? भाग्या म्हणते, तू आहे ना मला सांगू नकोस काय करायचं आहे. येथे माझं लग्न मोडलं आहे. आरव लगेच तिच्याकडे पाहतो. भाग्या चिडून म्हणते, मला आहे ना हा लूक द्यायचा नाही बरं का. आरव विचारतो, हे तुमचं चांगलं आहे, म्हणजे तुम्ही मला लूक देता तेव्हा सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला लूक द्यायचा नाही. भाग्या चिडून त्याच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, समोर पाहायचं फक्त, जे काही लूक द्यायचे ते समोर द्यायचे. आरव म्हणतो, पण तुम्ही जर माझ्या गाल असाच पकडून ठेवला तर मला त्या बाजूचा आरसा कसा दिसणार? मला गाडीने चालवत येणार, मग आपला ॲक्सिडेंट होईल बरं. तर भाग्या म्हणते, म्हणजे तुला नीट गाडी चालवता येत नाही. आरव म्हणतो, तुम्ही माझ्या ड्रायव्हिंग स्किलवर शंका घेऊ नका. माझे ड्रायव्हिंग स्किल खूप चांगले आहेत आणि मला लाईफचं असो किंवा गाडीचं स्टेअरिंग माझ्या हातातच लागतं. भाग्या चिडून म्हणते, बडबड बंद कर आणि गाडी चालव. पण आरव म्हणतो, बडबड बंद करून गाडी कशी चालवणार? गाडी सुरू करूनच गाडी चालवायला लागेल ना. भाग्या हसते. आरव म्हणतो, तुम्ही आता हसलात ना? भाग्या म्हणते, नाही. आरव म्हणतो, नाही नाही हसलात. भाग्या त्याच्याकडे पाहून हसते आणि मग हे दोघेही घरी जायला निघतात. आणि इकडे चारू ही ढसाढसा रडू लागते. सगळेजण खूप घाबरतात. चारू म्हणते, माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं. भर मांडवात तिचं लग्न मोडलं. आता माझ्या मुलीशी कोण लग्न करणार? आता माझ्या मुलीचं काय होणार? चंद्रशेखर वैद्य, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हे ऐकून वैद्यबुवांना जबर धक्का बसतो. चारू चिडून म्हणते, पेढे वाटा, आनंद साजरा करा. वैद्यबुवा चिडून म्हणतात, चारू हे काय बोलतेस तू? आणि मग चारू त्यांच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्यांना आठवण करून देते, तुम्ही या प्राजक्ताला एक दिवस घरी घेऊन आला आणि मला सांगितलं, आजपासून ही आपली दुसरी मुलगी. भाग्यामध्ये आणि तिच्यामध्ये कधीही भेदभाव करायचा नाही. पण आज अख्ख्या जगाने तुम्हाला दाखवून दिलं की भाग्या आणि प्राजक्ता सारख्या नाही आहेत. त्यांच्यात खूप मोठा भेदभाव आहे. काय म्हणाल्या त्या सुवर्णाताई, माझी भाग्या म्हणजे कोळसा आहे आणि तुमची प्राजक्ता म्हणजे हिरा हिरा. मग आता तुमच्या या हिऱ्याला पैलू पाडत बसा आणि तिचं लग्न लावून द्या. तिला काय कुणीही होकार देईल. मग तिचं लग्न धूमधडाक्यात लावा आणि तुम्ही दोघे खुश राहा. मी आणि माझी लेक भाग्या जातो मसनात. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. वैद्यबुवा आणि प्राजक्ता खूप दुःखी होतात आणि इकडे आलोक आणि भाग्या हे दोघेही आपल्या घराकडे जायला निघालेले असतात. आणि भाग्या चिडून म्हणते, तू मला घराकडे का नेतोय? मला घरी जायचं नाही, मी तुला सांगितलं ना. तर आरव तिला सांगतो, कारण मी तुमच्या बहिणीला वचन दिलंय आणि माझ्यासाठी मी दिलेलं वचन खूप महत्त्वाचं असतं, म्हणून मी तुम्हाला घरी नेतोय. पण भाग्याला घरी जायचं नसतं. आणि इकडे एक वचन त्याने आलोकला सुद्धा दिलं होतं की आज मी लवकर घरी येईल आणि आपण कॅरम खेळू. पण 5 वाजेचे 5:30 झाले तरीही आरव अजून आला नाही. त्यामुळे आलोक खूप चिडलेला असतो. अंबिका त्याला समजावून सांगते, अरे आलोक, पावसा पाण्याचे दिवस आहेत, कधी कधी माणसांना उशीर होतो. तर आलोक चिडून म्हणतो, होत असेल, पण एकदा मला कमिटमेंट दिली की मग ती कमिटमेंट पाळायची. आणि मला हे बिलकुल आवडत नाही. आणि तू तुझ्या सुनेला सांगितलं का, त्या भित्र्या भागूबाईला घरात घ्यायचं नाही, नाहीतर ट्युशन टीचर बदला, नाहीतर ट्युशनची जागा बदला. पण ती भित्री भागूबाई प्राजक्ता मला या घरात नकोय. अंबिकाला खूप टेन्शन येतं. अंबिका म्हणते, मी तर माझ्या सुनेला सांगेल,
पण तुझ्या आईला कोण सांगणार? तुझ्या आईला तर तिच्याशीच तुझं लग्न लावून द्यायचं आहे. आता पुढे काय होईल असा विचार अंबिका करते. आणि इकडे प्राजक्ता चारूला प्यायला पाणी देते. आजी विचारते, भाग्या कुठे आहे? प्राजक्ता सांगते, ती मला सांगून गेली आहे की तिला काही मोकळा वेळ हवाय, एकांत हवाय. आजी चिडून म्हणते, आता भाग्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर काय करायचं? सगळे खूप घाबरतात आणि प्राजक्ता म्हणते, काळजी करू नका, मी तिला घेऊन येते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता भाग्याला म्हणेल, आजपर्यंत पाठ राखीन म्हणून मी तुझ्या पाठीशी राहिले, पण आत मी तुझी बहीण म्हणून नेहमी तुझ्या पुढ्यात राहणार आणि तुझ्यावर आलेलं प्रत्येक संकट दूर करणार. हे ऐकून भाग्या इमोशनल होईल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे पाठ राखीन मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.